आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ज्या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील, आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील मुख्यमंत्री लेख लाड़की योजना जो है 18 साल तक 1 लाख रुपया उसके खाते में जमा हो जाएगा। आणि मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील जे काय करायचं असेल त्याचा पण संपूर्ण खर्च आपलं सरकार उचलणार। या सगळ्या योजनांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या पोटात दुखू लागले, परंतु किती दुखलं तरी योजना ही बंद होणार नाही, ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणींना आमचा शब्द आहे। तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर 1,500 चे 2,000 होतील, 2,000 चे 2,500 होतील, आणखी ताकद वाढवली तर 3,000 होतील। हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून माझ्या गोर गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले। रक्षाबंधन भाऊबीज, आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही माहेरचं आहेर, ही ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये पडत राहील अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो। आतापर्यंत 1,60,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, जवळपास 2,40,00,000 2.5 कोटी पर्यंत ही आपले अर्ज आलेले आहेत। आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील सप्टेंबर शेवटपर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे, त्यामुळे काळजी करू नका। ज्या माझ्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्या असतील त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि त्याही त्या योजनेमध्ये येतील। आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आम्ही करतोय खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांसाठी, आणि म्हणून आज आम्हाला फक्त तुम्हाला 1,500 देऊन थांबायचं नाही आहे, तर तुम्हाला लखपती बहिणी झालेल्या आम्हाला पाहायचं आहे, हेच आमचं स्वप्न आहे। या राज्यातल्या देखील जवळपास 50 लाख ते 1 कोटी महिला या लखपती दीदीच्या योजनेमध्ये पण जातील। महिला आपला बचत गट जे आहेत ते आपण स्ट्रॉंग करतोय, त्यांनाही ताकद देतोय, कारण शेवटी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून जे महिला बचत गट कर्ज घेतात बँकेतून 100% परतफेड करणारा एकमेव वर्ग म्हणजे आमच्या भगिनी आहेत, एकही पैसा बुडवत नाहीत, त्यामुळे त्यांना कर्जही देण्याला कुणी मागे पुढे पाहत नाही। आणि म्हणून या ठिकाणी सावित्री आपली जी स्टार्टअप योजना आहे महिलांसाठी ती देखील या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आणि म्हणून महिला सक्षमीकरण, आपले आदरणीय प्रधानमंत्री म्हणतात की महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास देशाचा विकास।